या सोडीचीच असते. आमचा देव सामर्थ्याने भरलेला आहे. त्या देवाच्या पुढे कुठलेही तंत्र मंत्र, कुठलेही जादूटोना, कुठलेही साडेसाती, कुठलेही अंधकारची शक्ती राहत नाही. हालेलुया. कारण तो देव बाप मरणावरती विजय झालेला आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं बायबल म्हणजे देवाचं शास्त्र आम्हाला सांगत आहे की देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊ. जो देव आहे त्या देवाने त्या देवाने देवाच्या लोकांना संपूर्ण मनुष्य जाती निर्माण केलेली आहे. हालेलुया. ते देव म्हणत आहे पहा मी लवकर येत आहे. हालेलुया. आमचा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. ज्याला कान आहेत तो ऐको, ज्याला डोळा आहे तो पाहो. देव आम्हाला अद्भुताच्या गोष्टी दिसत आहे. 10, 20, 30 वर्षापासून अंधकारातल्या शक्तीतले लोक बरे होत आहे. हालेलुया. आजारी लोक नीट होत आहेत, आंधळे दिसत आहे, लंगडे चालू लागत आहे. देवाच्या लोकांना HIV झालेले सारखे लोक बरे होत आहेत. हालेलुया. देवाच्या लोकांना जे काही साक्षी या कुटुंबात झालेले आहे अद्भुत असं देवाने त्याचं गुज या कुटुंबाला दिलेलं आहे. हालेलुया. आणि पाहायला मिळतं की देव बाप किती चांगला आहे. हालेलुया. आणि आज कितीतरी लोक शांती शोधण्यासाठी या गावातून त्या गावात जात आहे. हालेलुया. या ठिकाणातून त्या ठिकाणात जात आहे, परंतु देवाच्या लोकांना देवाचा आत्मा सांगत आहे की तुमच्या ठाई देवाचा आत्मा वास करत आहे. हालेलुया. तुम्ही आहात ते देवाला तुम्ही ओळखा. माहित नाही उद्याच्या आमच्या जीवनात काय होणार आहे, माहित नाही उद्याची आमची परिस्थिती काय होणार आहे. हालेलुया. म्हणून आजची रात्र आम्हाला देवाच्या आराधनेमध्ये घालायची आहे. आजची रात्र त्या देवाला समर्पित असं जीवन जगायचं आहे. घमेंडीपणा सोडायचा आहे, निंदा आम्हाला सोडायचं आहे. या जगातला पैसा अडका सगळ्या काही गोष्टी देवाच्या लोकांना आमच्या जीवनातून दूर करायच्या आहेत. हालेलुया. कारण देवाचं वचन अद्भुत असं कार्य करणार आहे. हालेलुया. आणि एक दिवस येणार आहे की त्या दिवशी आम्हाला जगातून जग सोडून निघून